नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकारकडून इतर मार्गाने शेतकरी विकसित व्हावा यासाठी पंचायत समिती सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कोणत्या घटकासाठी कोणती योजना चालू आहे आणि अर्ज कसा करावा लागणार आहे याबाबतची माहिती आज आपण घेणार आहोत। ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यासाठी शेती ही केवळ व्यवसाय नसून जीवनशैली आहे। मात्र वाढते उत्पादन खर्च, हवामानातील अनिश्चितता आणि बाजारातील बदलत्या परिस्थितीमुळे शेती करणे अधिक कठीण होत चालले आहे। अशा स्थितीत ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्य व केंद्र सरकारने राबवलेल्या विविध योजनांचा लाभ घेणे ही काळाची गरज आहे। बियाण्यापासून ते ट्रॅक्टरपर्यंत, सिंचन यंत्रणापासून ते जनावरांच्या आरोग्यापर्यंत शेतकऱ्यासाठी उपयुक्त आणि मदतीच्या अनेक योजना पंचायत समितीमार्फत राबविण्यात येतात। राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान ही योजना विशेषतः धान्य उत्पादन वाढीसाठी राबवली जाते। या अंतर्गत गहू, तांदूळ, डाळी, तेलबिया पिकासाठी सुधारित बियाणे, खत, कीटकनाशके, फवारणीसाठी औषधे आणि काही कृषी यंत्रावर अनुदान दिले जाते। शेतकऱ्यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागात जाऊन अर्ज करावा लागतो। यासोबतच तांत्रिक सल्लाही पुरवला जातो। मशागतीसाठी आणि कृषी यंत्रे अनुदान योजना अंतर्गत ट्रॅक्टर, रोटावेटर, मल्चिंग मशीन, स्प्रे पंप, कापणी यंत्र अशा यंत्रसामग्रीसाठी 40 ते 50% अनुदान मिळू शकते। लघु व सीमांत शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य दिले जाते। अर्ज करताना शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रासह पंचायत समितीत प्रत्यक्ष जाऊन अर्ज करावा लागतो। सूक्ष्म सिंचन योजना ही सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी जलसंवर्धनासोबतच उत्पादन वाढीसही मदत करते। ठिबक आणि तुषार सिंचनासाठी शेतकऱ्यांना 50 ते 70% अनुदान शासनाकडून दिले जाते। शेतकऱ्यांनी पंचायत समितीकडे उपलब्ध असलेल्या विक्रेत्याची अधिकृत यादी पाहून त्या विक्रेत्याकडूनच साहित्य खरेदी करणे आवश्यक असते। पशुधन विकास योजनेअंतर्गत गाई, म्हशी, मेंढ्या, शेळ्या, कुक्कुटपालन यासाठी अनुदान मिळते। जनावरांच्या लसीकरण, तपासणी शिबिराची माहिती पंचायत समितीकडून दिली जाते। यासोबतच दूध शीतकरण युनिटसाठी देखील निधी उपलब्ध असतो। माती परीक्षण आणि सेंद्रिय शेती अभियान हे शेतकऱ्याच्या जमिनीतील अन्नद्रव्याची माहिती देणारे असून याद्वारे योग्य पिकाची निवड करता येते। सेंद्रिय शेतीसाठी कंपोस्ट खत, गांडूळ खत यावर अनुदान दिले जाते। पंचायत समितीच्या कृषी सहाय्यकाशी संपर्क साधून तपशीलवार मार्गदर्शन घेता येते। शेतकरी प्रशिक्षण आणि प्रवास योजना अंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, कीड नियंत्रण, विक्री व्यवस्थापन अशा विविध विषयावर मोफत प्रशिक्षण दिले जाते। कधी कधी त्यांना राज्य किंवा जिल्ह्याबाहेरील प्रगतशील शेतकऱ्याच्या शेती दौऱ्यावरही पाठवले जाते। या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्र आवश्यक आहेत, जसे की 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, पिकाची माहिती आणि ओळखपत्र किंवा शेतकरी कार्ड। अर्ज करताना ही कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांनी संबंधित योजनांबाबत माहिती घेण्यासाठी पंचायत समितीच्या कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा लागतो। काही योजना ऑनलाईन अर्जासाठी उपलब्ध असतात, तर काहीसाठी प्रत्यक्ष पंचायत समिती कार्यालयात जाऊन अर्ज सादर करावा लागतो। शेतकऱ्यांनी वेळेवर अर्ज करून योजना मंजुरीनंतर दिलेल्या वेळेत आवश्यक खरेदी व कामे पूर्ण करावी लागतात। धन्यवाद।